कीर्तन 12वे पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. याविन चावटी करू नका, याविन चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा तो दोरा उगवेल, पूर्वीचा तो दोरा उगवेल. उगवेल प्रारब्ध संत संगे करुणे, उगवेल प्रारब्ध संत संग करुणे. प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले. वर्णियेले एका गुणनाम घोष, वर्णियेले एका गुणनाम घोष. जातील रे दोष तुका म्हणे, जातील रे दोष तुका म्हणे. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. याविन चावटी करू नका, याविन चावटी करू नका. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, याविन चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा तो दोरा उगवेल, उगवेल प्रारब्ध संत संगे करुणे. प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले, वर्णियेले एका गुणनाम घोष. जातील रे दोष तुका म्हणे. आत्म्याच्या ठिकाणी सुख आहे ते जाणून घ्या. याशिवाय सर्व क्रिया चावटीच्या आहेत. हे आत्मसुख घेण्याला त्या आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे. तो आत्मा देहात आहे. त्या आत्म्याचे ज्ञान करून घेण्याला संतांची अपेक्षा आहे. प्रमाण. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे. तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ज्ञानेश्वरी. करिता सद्गुरूला अनन्य भावाने शरण जाऊन त्यांच्याकडून अनुभवजन्य ज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे आम्हाला अविनाशी समाधान लाभेल. ते जोपर्यंत मिळाले नाही तोपर्यंत याविन चावटी करू नका. आमच्या सर्व क्रिया चावटीच्या आहे असे तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. सर्व प्राणीमात्रांना भगवत प्राप्तीची इच्छा आहे. आत्मसुख खेरीज इतर मार्ग सगळे चावटीचे आहेत. वाऱ्या करणे, तीर्थ, नामस्मरण, उपास तपास हे कशासाठी करणे आहे हेच याला माहिती नाही. मी कोण आहे व पुढचा देह मला कोणता मिळणार आहे याचीच याला शुद्धी नाही. प्रमाण. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरूने राहू. आता पुण्य करावे, उपास तपास करावे, तीर्थ व्रते करावे व पुढे त्याचे पुण्य भोगावे हेच धुराने डोळे भरून राहिले आहे. परमार्थ म्हणजे काय कर्तव्य आहे याचीच याला शुद्धी नाही. या जगात सर्वात जे श्रेष्ठ आहे ते प्राप्त करून घ्यावे. राज्य, जड जवाहिरे, परलोक व स्वर्गलोक हे सर्व नाशिवंत आहेत. कारण सर्व नाशिवंत एक तुझ विना, अविनाशी जाण समर्थांचे. ते जरी नाहीसे होईल किंवा तुझा देह तरी नाहीसा होईल, म्हणजे दोन्हीही दुःखालाच कारणीभूत आहेत. न मरावे असे व निरंतर चिरंजीव असावे अशी जीवाची इच्छा आहे. यातील एखादी वस्तू मिळाली म्हणजे ते श्रेष्ठ नव्हे. सर्वात श्रेष्ठ म्हणजे अमरत्व, चिरंजीव राहण्याची आमची इच्छा आहे. तुझ्या वाचून सर्व नाशिवंत आहे, ब्रह्मसत्य आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, शहाणा तो धनी घेतो येथे. ते ब्रह्म आम्ही घेतले आहे तर भजन का करू नये. 18 पुराणांची पोटी, नामाविन नाही गोठी. ब्रह्मनाम प्राप्त करून घ्यावे असे पुराणे म्हणतात. परी तेच नाम पहावे शोधून, घ्यावे निवडून गुरुमुखे. नाम वेगळे आहे ते तोंडाने घ्यायचे नाही, ते सद्गुरूकडून जाणून घ्यायचे आहे. चहुवेदी जान शाही शास्त्री कारण, 18 पुराणे हरीचे गाते. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन. हरी म्हणजे ब्रह्मज्ञान, ते घुसळल्याखेरीज मिळत नाही. म्हणजे नित्य अनित्य विवेक केल्या वाचून ते समजणार नाही. हे कधीच आपल्या कानात पडत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, तुकाराम महाराज म्हणतात. अविनाश सुख प्राप्त करून घ्यावे. आत्माही देहात आहे व जीवही देहात आहे. देव आत्म्याला म्हणावे, तो देहात आहे. ही खबरच आम्हाला पडत नाही.
जन्माला येऊन काय कर्तव्य आहे व परमार्थ कशाला म्हणावे याचे ज्ञान करून घ्या. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावुगाचे श्रम व्यर्थ जाय. हे उगीच परिश्रम आहेत. तुला काय मिळवायचे आहे याचे ज्ञान नाही. कर्माचे डोळे ज्ञान निंदवी व्हावे. खोटा रुपया दमडीला कोणी पुसत नाही, पण खऱ्या चवलीत याचे पोट तरी भरेल. जन्माला येऊन खरे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे. ब्रह्म आत्मा अभेद आहे, सर्वव्यापक आहे. सद्गुरूला शरण जाऊन त्या आत्म्याचे ज्ञान करून सुख मिळवायचे आहे. ते कोठे मिळेल तर सुख एक एके ठाई बहुपायी संतांच्या. म्हणून केला वास नाही नाश या ठाया. या दृश्यात सुख नाही. सुखदाता देव वेगळा आहे. आम्ही जो परमार्थ केला तोच सांगतो. मार्गी बहुत याच गेले साधू संत. कोणती वस्तू जीव आहे व कोणती वस्तू आत्मा आहे याचा आम्हाला गंधसुद्धा नाही. ज्ञाना वाचून त्या जीवाचे व आत्म्याचे ज्ञान कसे होईल व त्या देवाची भक्तीही कशी करता येईल. ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना नका आडराना जाऊ झनी. झनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूती लीन व्हावे तुका म्हणे. मिथ्या देहाची कल्पना टाकून ध्यान करायचे आहे. ध्यान करून वस्तूशी ऐक्य करणे आहे. ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे. देहातील हरीची ओळख करून घ्यावी. एक हरी आत्मा जीव शिव सम. त्या हरीला जाणून घ्या. त्याचे ज्ञान संतांजवळ मिळेल. ते ज्ञान बोलल्या वाचून कळेल काय. अचेतन मूर्ती कधी बोलेल का. ह्याचे ज्ञान फार गुह्य आहे. करिता ते प्राप्त होण्यास संतांची कृपाच मिळविली पाहिजे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. जन्माचे साफल्य म्हणजे आत्मज्ञान करून घेणे आहे. आत्म्याचे ज्ञान करून देणारा आम्हाला संत पाहिजे. त्याच्या ठिकाणी ज्ञान करून देण्याची योग्यता असते तो पुण्यवंत. मी ब्रह्म ही अच्युत वाणी ठसवून देण्याचे सामर्थ्य ज्याला आहे हीच वाणी पुण्यवंत होय. अच्युत वाणी वधवून देणारा असा महात्मा कोठे असेल तर सांगा. असा ध्यास लागला पाहिजे. करू नका काही संत संग धरा नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे. करिता कीर्तने नव्हती संत. हृदयस्थ आत्म्याची वाणी पदच्चित असा संत शोधा. ऐसा ज्याचा अनुभव विश्वीदेव सत्यत्वे. देव तयाजवळी असे पापनाशे दर्शने. सर्व घटांच्या ठिकाणी देव आहे असा ज्यांचा अनुभव आहे तो संत पहावा. तर आम्हाला परमार्थ करायचा आहे तर अगोदर संतांची अपेक्षा आहे. हरी तेथे संत संत तेथे हरी. अनिक नेने टानाटोने नामस्मरणा वाचुने. अशा संतांचा धावा करावा. संतांनाच विठ्ठल म्हटले आहे. त्याचा निधिध्यास लागावा. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी तुम्हा कोणा ठावे असे. पंढरीत देव आहे हे तुकाराम महाराजांना माहीत नव्हते का. ते विठ्ठलाला म्हणजे संतांना हुडकीत होते. स्वहिताकारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे. त्यांच्याजवळ देव आहे. करिता त्यांचे पाय धरून भक्ती केली पाहिजे. करू नका काही संत संग धरा नवती ते संत माळ मुद्राच्या भूषणे. करिता कीर्तने नवती संत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.